नमस्कार शेतकऱ्यांनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। तर आज आहे 18 एप्रिल 2024। तर तुम्हाला ह्या अगोदरच मी अंदाज दिलेला होता की तापमान वाढ होणार, म्हणजे आपल्या एप्रिल आणि मे मध्ये प्रचंड तापमान वाढ होणार, रेकॉर्ड तोड तापमान वाढ होणार। ही तापमान वाढ आपल्याला तुम्हाला झालेली दिसून येत आहे की बघा, म्हणजे या 7-8 दिवसापासून खूप तापमान वाढलेलं आहे। त्यामध्ये गरमी सुद्धा आहे। यामुळे मनुष्य हानी सुद्धा होऊ शकते। याच्यामध्ये कसं की जे उन्हामध्ये काम करू नये, डोके दुखणे, उलटी होणे, म्हणजे डोळ्याला त्रास होतो, हे उन्हापासून तुम्ही संरक्षण करा। आणि प्राण्याचं सुद्धा संरक्षण, प्राणी जे बैल असतील हे लवकर आपले सावलीला बांधा, म्हणजे 11च्या अगोदरच 11 पासून पुढे खूप ऊन वाढलेलं आहे। ही थोडी सतर्क सावधानी घेण्याची गरज आहे आपल्याला, कारण उन्हाचे परिणाम हे दुष्परिणाम मोठे असतात, गंभीर असतात। त्यावर डोळ्याला सुद्धा परिणाम होतो उन्हाचा। तर हा झाला आपला उन्हाचा अंदाज। आणि आपण तो अंदाज 24 फेब्रुवारी रोजी दिलेला होता की तापमान वाढ होणार आहे आणि मे मध्ये तशा प्रकारे झालेले आहे। तर आपला पुढील हवामान अंदाज पुढील 22 तारखेपर्यंत राज्याच्या दक्षिण आणि मध्य भागामध्ये पावसाची शक्यता। त्यामध्ये दक्षिण भारतामध्ये सुद्धा पाऊस आहे। त्यामध्ये कर्नाटक, तामिळनाडू इथे सुद्धा पाऊस पडत आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सांगली, पुणे, काल खूप त्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला विजेच्या कडकडासह। तसेच धाराशिव, लातूर इथे सुद्धा पाऊस पडला। तर पुढे सुद्धा हा पाऊस दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजेच सोलापूर, कोल्हापूर, पुणे विभागामध्ये पडण्याची शक्यता आहे। तसंच लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे 22 तारखेपर्यंत। तसेच हिंगोली, वाशिम, बुलढाण्याच्या भागामध्ये थोडा यावेळेस, म्हणजे इथून पुढे जे पाऊस थोडा कमी झालेला आहे उत्तरेकडच्या भागामधला। तर तसेच नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊस पडणार, पण नाशिक विभागामध्ये सुद्धा थोडा पावसाची कमी शक्यता आहे, म्हणजे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। असा जास्त पावसाची शक्यता नाही। पण दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे त्या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे। तर नांदेड जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यामध्ये? नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे। ह्या जिल्ह्याला सतर्कतेने राहण्याची शक्यता आवश्यक आहे। आणि तापमान वाढ हा मोठी प्रमाणात तापमान वाढ झालेली आहे। तर तापमानापासून आपल्याला संरक्षण करायचं आहे। तर माऊली चिकणे हवामान अंदाज YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका।